लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी तुफान गर्दी केली। पहिल्याच दिवशी भाविकांच्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। गणेश गल्ली भाविकांच्या गर्दीनं अक्षरशः फुलून गेल्याचं सध्या पाहायला मिळतंय। आणि आपण थेट आता जाऊयात लालबागच्या राजाच्या इथे। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या सोबत आहेत। सीमा, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची सध्या तुफान गर्दी पाहायला मिळते। खरं तर आज पहिलाच दिवस आहे, त्यामुळे गर्दी कशा पद्धतीची आहे आणि नियोजन कसं करण्यात आहे? नक्कीच आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आपण जर बघितलं तर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळत आहे। आज सकाळी 6 वाजता बाप्पाची प्राणप्रतिष्ठा पार पडली आणि तेव्हापासून भाविकांसाठी लालबागच्या राजाचं दर्शन हे खुलं करण्यात आलेलं होतं आणि तेव्हापासूनच आपण बघतोय की प्रचंड गर्दी भाविकांची या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। अगदी काल रात्रीपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविक दाखल झाले होते। आपल्याला माहिती आहे की दरवर्षी फक्त मुंबईतूनच नाही, राज्यातूनच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त लालबागच्या चरणी लीन होण्यासाठी दाखल होतात। अगदी बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक वर्षभर वाट बघत असतात आणि आज तो दिवस, आज तो क्षण आलेला आहे आणि आपण बघू शकतो की बाप्पाची मूर्ती या ठिकाणी आपण बघितलं तर आकर्षक अशी मूर्ती आहे आणि बाप्पाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा या ठिकाणी लांब रांगा या ठिकाणी लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर दरवर्षी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, त्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न त्याचसोबत व्यवस्था ही अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात येत असते। कारण की जर भाविक हे रांगेने जर दर्शनासाठी गेले तर चेंगराचेंगरी किंवा मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही आणि सगळ्यांना बाप्पाचे दर्शन घेता येणार। अगदी यावर्षी सुद्धा आपण बघतोय की मंडळाकडून चांगली अशी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि पहिलाच दिवस असल्यामुळे बाप्पाची एक झलक बघण्यासाठी भाविकांच्या चेहऱ्यावरती आपल्याला आज आनंद बघायला मिळत आहे। त्याचसोबत आपण जर बघितलं तर 15 किलो सोन्याचा मुकुट आपण बघतो या ठिकाणी। म्हणून या ठिकाणी वेगवेगळं वैशिष्ट्य आहे फुलांची, त्याचसोबत फुलांनी आकर्षक अशी तयारी जी आहे, सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। हा संपूर्ण परिसर जो आहे, गणेश गल्ली असेल, लालबागच्या राजामधला जो परिसर आहे तो भाविकांनी फुलून निघलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। भाविक आपल्या फोनमध्ये, आपल्या कॅमेरामध्ये बाप्पाची एक झलक कैद करण्यामध्ये, टिपण्यामध्ये व्यस्त असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तर दुसरीकडे मुंबई पोलीस सुद्धा या ठिकाणी कोणतीही गर्दी होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी मुंबई पोलिसांची सुद्धा या ठिकाणी आपल्याला फौज तैनात असल्याचं बघायला मिळत आहे। अगदी सकाळी 6 वाजल्यापासून भाविक या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। बाप्पा नवसाचा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ओळख आहे। दरवर्षी सेलिब्रिटी असेल, मोठे व्यक्ती असतील, कलाकार असतील, त्याचसोबत राजकीय नेते असतील, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजेरी लावतात, बाप्पाच्या चरणी लीन होतात, प्रार्थना करतात आणि दरवर्षी आपण जर बघितलं तर लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी जी गर्दी असते ती दरवर्षी वाढत असते। कारण तशा प्रकारची तयारी, त्याचसोबत बाप्पाकडे आपण जे साकडं घालतो ते पूर्ण होतं अशी भाविकांची प्रार्थना असते। म्हणून त्यामुळे सहकुटुंब असेल, लहान मुलं असतील, वरिष्ठ नागरिक असतील, या गर्दीमध्ये तासनतास उभा राहून फक्त बाप्पाची एक झलक बघण्यासाठी आतुर असतात, आस लावून बसतात। खरं तर आजचा पहिला दिवस आहे, मात्र पुढचे 10 दिवस आपल्याला अशीच गर्दी बाप्पाच्या चरणी बघायला मिळणार आहे। अगदी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा फक्त बाप्पाच्या एका झलकसाठी झलक बघण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लागताना बघायला मिळतात। पुढचे 10 दिवस आपल्याला अशाच प्रकारचा एक उत्साह, आनंद उत्सव गणेश भक्ताच्या चेहऱ्यावरती बघायला मिळणार आहे। नक्कीच सीमा, खरं तर तुमच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन झालेलं आहे। सध्या तिथे लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।